गर्व देवदूतांना सैतान बनवितो आणि नम्रता एखाद्याला देवदूत बनविते. काय आम्ही सैतान बनलो आहोत की देवदूत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, नम्रता हा एक महत्त्वाचा गुण आहे ज्याचा मानवी जीवनावर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम होतो. या उलट गर्व किंवा घमेंड यांचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे अप्रामाणिकपणा, लावालावी या गोष्टी आमच्या जीवनात प्रवेश करतात, ज्यांचा परमेश्वराला तिरस्कार आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण नम्रतेचे महत्त्व आणि गर्वाचे किंवा घमेंडीचे धोके तसेच उदारता आणि दयाळूपणा याविषयी अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. नीतिसूत्रे 11वा अध्याय. आम्ही पाहिल्याप्रमाणे हा तरुण आता महाविद्यालयात आहे. ख्रिस्त जो ज्ञान आहे तो त्याचा शिक्षक आहे. ज्ञानाला रस्त्यावर चव्हाट्यावर जाऊन स्वतःसाठी विद्यार्थी आणावे लागत आहेत. पण आता त्याचा वर्ग सुरू झालेला आहे. नीतिसूत्राद्वारे तो त्याला शिकवणार आहे. ह्या नीतिसूत्रांचा बहुतांश वाङ्मयीन भाग एकाच यमकाच्या सारख्या चरणांच्या 2 ओळी ह्या स्वरूपाचा आहे. हिब्रू काव्यानुसार ह्या 2 ओळीतील पोटवाक्ये, ज्याला आम्ही समांतरता म्हणून संबोधतो, त्याद्वारे जुळलेली आहेत. हिब्रू काव्य एखाद्या विचाराला पुन्हा पुन्हा सांगण्याद्वारे किंवा त्यामध्ये विरोधाभास दाखविण्याद्वारे तयार होते. समांतरतेचे 3 प्रकार आहेत. समानार्थी समांतरता, जी पहिल्या ओळीतील विचाराला दुसऱ्या ओळीमध्ये पुन्हा मांडते. दुसरी जी समांतरता आहे ती आहे विरोधात्मक समांतरता, जी विरोधात्मक सत्य मांडते. संयोगात्मक समांतरता तिसऱ्या प्रकारची आहे, ज्यात दुसरी ओळ पहिल्या ओळीत मांडलेल्या विचाराला बढावा देते. आता श्रोत्यांनो, हा अध्याय ह्या तरुणाला व्यापाराविषयी काही चांगल्या सूचना देणार आहे. आपण वाचूया 11वा अध्याय आणि पहिले वचन. खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वचन त्याला प्रिय आहे. परमेश्वर व्यापारात सुद्धा प्रवेश करतो हे लक्षात घ्या. आपण त्याला आपल्या व्यवसायात सहभागी म्हणून घेऊ शकता. जर आपण व्यापारात असाल तर आपण त्याच्याशी सहभागी होऊ शकणार नाही. परंतु जर आपण प्रामाणिक आहात तर तो नक्कीच आपला सहभागी होईल. ख्रिस्ती व्यापाराने प्रामाणिक आणि विश्वासू असायला हवे. मी परमेश्वराचे आभार मानते की आज अनेक विलक्षण असे ख्रिस्ती व्यापारी आहेत, जे आपल्या व्यवसायात, आपल्या व्यापारात प्रामाणिक आहेत, विश्वासू आहेत. मला एका व्यक्तीविषयी, जो व्यवसायाने व्यापारी होता, त्याच्याविषयी त्याच्या मित्राने सांगितले की तो आपल्या व्यवसायामध्ये किती प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ आहे व जवळपासचे व इतर ठिकाणचे लोक त्याला प्रामाणिक म्हणून ओळखतात. तो फार यशस्वी व्यापारी आहे. श्रोत्यांनो, अशा प्रकारचे सुद्धा लोक आहेत हे जाणून मला खूप आनंद वाटतो. दुसरे वचन बघा, 11वा अध्याय 2 वचन. गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठाई ज्ञान असते. दुसरे घेरणारे पाप म्हणजे घमंड होय, गर्व होय. ह्या पाठ्यक्रमात लवकरच ह्या तरुणाला गर्वाविषयी चेतावणी देण्यात येणार आहे. हे नीतिसूत्र गर्व आणि नम्रता ह्यामध्ये परस्पर विरोध दर्शविते. गर्वासोबत अप्रतिष्ठा येते. पवित्र शास्त्रात विशेष करून नीतिसूत्रांमध्ये गर्वाविषयी बरेच सांगण्यात आलेले आहे. 3 वचन बघा, 11वा अध्याय 3 वचन. सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो,
कपटी इस्मांचा कुटिलपणा त्यांचा नाश करीतो. ह्याचा साधा सरळ अर्थ हाच की जर एखादी व्यक्ती सत्याने चालू इच्छिते तशी त्या व्यक्तीची हार्दिक इच्छा असेल तर त्या व्यक्तीला मार्गदर्शन व दिशा प्राप्त होण्याकरिता ती देवाच्या आत्म्यावर विसंबून राहू शकते. परस्पर विरोध आहे. कपटी इस्माचा कुटिलपणा त्यांचा नाश करीते. एका तरुणाशी बोलत असताना मला कळले की जी समस्या माझ्या तरुण वयात माझी होती तीच त्याची सुद्धा आहे. ती म्हणजे पैशाची. त्याने मला विचारले, तुम्ही देवाची इच्छा कशी ओळखू शकता? कोणत्या मार्गाने जायचे हे तुम्हाला कसे कळते? आणि माझे उत्तर त्याच्या ह्या प्रश्नासाठी होते की जी तुझी समस्या आहे ती माझी सुद्धा समस्या होती. माझ्यासाठी नेहमीच सर्व गोष्टी अरुंद अरुंद होत जाऊन शेवटी एकच मार्ग माझ्यासाठी उघडा राहत असे आणि मग मला मार्ग निवडणे अगदी सोपे होत असे. जो मार्ग उघडा ठेवण्यात आलेला असे तोच मार्ग माझ्यासाठी आहे. ह्यावरून मी जाणून घेऊ शकत असे की परमेश्वराची इच्छा माझ्यासाठी काय आहे. जर द्वार बंद झाले तर बंद झाले. जर माझ्याजवळ शाळेत जाण्याकरिता पैसे नसले तर मी जात नसे. परंतु नेहमीच देवाने माझ्यासाठी एक द्वार उघडे ठेवले जेणेकरून त्यातून मी जाऊ शकावे. ते पुन्हा आणि पुन्हा माझ्या जीवनात घडत राहिले व मी नेहमीच त्याचा अर्थ हा समजले की देवाने हे द्वार माझ्यासाठी उघडले आहे. माझा विश्वास आहे की जेव्हा आम्ही देवावर विसंबून राहून त्याच्याशी प्रामाणिक राहतो तर तो आमच्यासाठी द्वार उघडतो आणि हा माझा नेहमीचा अनुभव आहे. आता 4थं वचन बघा. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. काय हे वचन धनी पुरुष आणि लाजर ह्याविषयी आपणाला आठवण करून देत नाही? दोघेही मरण पावले. नाशाच्या दिवसात त्या धनी पुरुषाच्या संपत्तीमुळे त्याला काहीच मदत मिळाली नाही. परंतु धार्मिकतेमुळे लाजर सोडविण्यात आला आणि तो अब्रामाच्या कुशीत जाऊन बसला. जे लोक संपत्तीवर भरोसा ठेवतात त्यांचे निश्चितच नुकसान होते. संपत्ती प्राप्त करण्यामध्ये किंवा संपत्ती असण्यामध्ये काहीच वावगे नाही, पण सीमा आहेत. ह्या जगात आपण पैशाने बहुतेक सर्व काही विकत घेऊ शकता, परंतु मृत्यूनंतरच्या जगात आपण काहीच त्याद्वारे करू शकत नाही. पैशाद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. आम्ही शांती विकत घेऊ शकत नाही. म्हणून श्रोत्यांनो, अवश्य आहे की आमच्या मृत्यूनंतरच्या जीवनासाठी जे काही आवश्यक आहे, जे आमच्या आत्म्यासाठी उपयोगी आहे, ते आम्ही ह्या जगातच प्राप्त करून घ्यावे. 5 आणि 6 वचने बघा. सात्विकाची धार्मिकता त्याचा मार्ग नीट करीते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल. सरळांची धार्मिकता त्यांना सोडविल, पण जे कपटाने वर्ततात ते आपल्या दुष्कृतेनेच बद्ध होतील. दुर्जन मेल्यानंतर त्याच्या अपेक्षा सुद्धा समाप्त होतात. 7वं आणि 8वं वचन आम्हाला सांगतं, दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरोसा नाहीसा होईल. धार्मिक संकटातून मुक्त होतो आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. काय हे आम्हाला हामानाचे स्मरण करून देत नाही, ज्याचा उल्लेख एस्तेरच्या पुस्तकात केलेला आहे. मोर्दकाय हा धार्मिक पुरुष होता, ज्याला संकटातून परमेश्वराने मुक्त केले. 9वं वचन बघा. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करीतो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. अधर्मी व्यक्ती जे काही बोलते त्यामध्ये पाखंडीपणा असतो. तो देवाची स्तुती मुखाने करील, पण त्यात त्याचे हृदय सहभागी नसते. जे काही तो बोलतो ते मनापासून नसते, त्यात प्रामाणिकपणा नसतो. कदाचित अशी व्यक्ती तुमचा मित्र असण्याचे ढोंग करेल, परंतु जेव्हा तुमची पाठ फिरेल तेव्हा स्वतःच्या पापांवर पांघरून घालण्याकरिता तो तुमच्या पाठीत सुरासुद्धा खुपसेल. ह्या बाबतीत पवित्र शास्त्रातील कोणत्या व्यक्तीबद्दल आपण विचार करता? पोतिफरची पत्नी आपणाला आठवते का? जिने योसेफाला फसविण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे पाप झाकण्यासाठी तिने योसेफावर खोटे आरोप लावले. ती अपराधी होती, पण तिने योसेफावर दोष लावला. एका फारोच्या अधिकाऱ्याच्या बायकोवर विश्वास ठेवण्याऐवजी गुलामाच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? योसेफाला तोंड उघडण्याची सुद्धा गरज पडली नाही, कारण
त्याला स्वतःचा बचाव करण्याचा प्रसंगच मिळाला नाही. श्रोत्यानो, आमच्या मंडळात सुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी भयंकर अशा गोष्टी बोलणारे लोक असतात. अनेक वेळेला लोक इतके खोटे बोलतात आणि इतक्या काही गोष्टी ते आपल्या मनाच्याद्वारे बोलतात की ज्यामुळे अनेक लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो. अनेकांच्या जीवनामध्ये त्यांना त्याद्वारे हानी पोहोचते. मला अशा लोकांची फार भीती वाटते, जे उपदेशकांच्या तोंडावर त्यांची नेहमी स्तुती करतात आणि त्यांची पाठ फिरली की त्यांच्यावर टीका करतात. ते स्वतःच्या जीवनातील काही गोष्टींवर पांघरून टाकण्यासाठी असं काही करतात. समयानुसार मी हे ओळखले आहे की परिस्थितीचे हे एक योग्य मूल्यांकन असते आणि मी अशा लोकांविषयी नेहमीच सावधगिरी बाळगते. आता हे नीतिसूत्र अशा प्रकारच्या ढोंगी लोकांविषयी आम्हाला सांगते. 10 आणि 11 वचने बघा. धार्मिकांचे कुशल असते तेव्हा नगर उल्हास पावते. दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो. सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो. मी दावीद व शौल ह्या दोघांना ह्या नीतिसूत्राच्या बाजूला ठेवत आहे. जेव्हा दावीद इस्रायलचा राजा होता तेव्हा यरुशलेम मोठे महान शहर बनले. जेव्हा शौल राजा मरण पावला त्याच्यासाठी अधिक शोक करण्यात आला नाही. 12वे वचन बघा. जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानितो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करीतो. मला वाटतं दावीद सुद्धा ह्या नीतिसूत्राचे एक उदाहरण आहे. काय आपण दाविदाच्या जीवनाचा शल्मोनाच्या जीवनावर किती अधिक प्रभाव होता ह्याबद्दल कधी विचार केला आहे काय? जरी त्याने शल्मोनाच्या मातेसोबत बेशेबासोबत पाप केले तरी ते पाप सोडल्यास त्याचे जीवन फार विलक्षण होते. काय आपल्याला आठवतं का की दाविदाच्या पुत्राने अर्थात अबशालोमाने त्याच्या विरुद्ध बंड केले, त्याला ते शहर सोडून पळून जावे लागले. तेव्हा शौलाच्या कुटुंबातील शिमया ह्याने त्याला शाप दिला. दाविदाचा सेनापती वृद्ध योआब हे ऐकून त्याला भाल्याने मारून टाकू इच्छित होता, पण दाविदाने म्हटले नाही, तो त्याच्या मनात जे आहे ते बोलत आहे. हा माझ्यावर देवाचा न्याय आहे. होय श्रोत्यानो, सुज्ञ माणूस मौन धारण करतो. कधी अशी वेळ येईल की आपले मित्र आपणाला शाप देताना आपल्याला आढळतील. तुमच्या चरित्राविषयी ते उलटसुलट बोलतील, परंतु त्यावेळेला फक्त मौन धारण करा. देव त्याला पाहून घेईल. ज्या प्रकारे त्याने दाविदाच्या जीवनातील ह्या स्थितीला सांभाळले. फार उत्तम अशी तत्वे ह्या पुस्तकात मांडण्यात आलेली आहेत. तरुण लोकांना अभ्यास करण्यास फार चांगली आहेत. जर ते ह्या पुस्तकाचे अध्ययन करतील तर ते ख्रिस्ताकडे वळतील, कारण तोच ज्ञानाची शाळा चालवतो आणि त्याला आमच्यासाठी ज्ञान असे करण्यात आले. नीतिसूत्रे तरुणांना विवेकशील बनवतात. मला वाटतं आज आमच्यामध्ये विवेक शक्तीची कमी आहे. आमच्यामध्ये चाणाक्ष बुद्धी अवश्य आहे, परंतु विवेक शक्तीचा स्तर मात्र खाली आणि खाली जात आहे. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ज्याच्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ज्याच्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय. 13वे वचन बघा. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करीतो, पण ज्याच्या चित्ती इमान वसते
तो गोष्ट गुप्त ठेवितो. लावालावी करणारा दुसऱ्यांना दुःख पोंचावे म्हणून काहीतरी सांगत फिरतो. कधीकधी तो जे सांगतो ते खरे असते, परंतु ते त्याने इतरांना सांगायचे नसते. जर त्याला माहीत आहे की एखाद्या व्यक्तीने पाप केले आहे, तर त्याने त्या व्यक्तीशी एकांतात बोलायला हवे. सगळीकडे जाऊन त्याविषयी चर्चा करायला नको. 14वं वचन बघा. शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अधपात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. आपण कितीही देखणे असा, हुशार असा, आपणाला चांगल्या सल्ल्याची नेहमीच गरज पडते. देवाने दानिएलाला नबुखदनेस्सरचा सल्लागार म्हणून ठेवले. त्याने राजाची फार मदत केली. दानिएल सायरसचा सुद्धा सल्लागार होता व तो त्याचा चांगला मदतगार होता. आता 15वं वचन बघा. परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणाऱ्यांचा, ज्याला तिटकारा आहे, तो निर्भय राहतो. परक्याला जामीन राहणाऱ्याला नंतर स्वतःची चूक कळते. तरी सुद्धा एक परक्याला जामीन राहिला तो कोण होता आपणाला माहीत का? प्रेषित पॉल करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय आणि 9वे वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. त्याने तुमच्या व माझ्या पापांचे ओझे स्वतःवर घेतले. त्याने ती भयंकर खंडणी भरून दिली. त्याच्या त्या अनुभवाला स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 4 वचनामध्ये भविष्यद्वाणीच्या रूपाने वर्णिलेले आहे. स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 4 वचन. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत. अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहेत. मी हरण केले नव्हते, तेही मला द्यावे लागले. आणि पुन्हा यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये सांगितले आहे. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7वे वचन. त्याचे हाल केले तरी त्याने ते सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला आणि त्याने आपले तोंड उघडलेले नाही. श्रोत्यांनो, खंडणी वसूल करण्यात आली आणि त्याला त्या बाबतीत जबाब व्हावे लागले. रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन सांगतं की पापाचे वेतन मरण आहे आणि ख्रिस्ताने माझ्यासाठी ते भरून दिले. ही किती विलक्षण गोष्ट आहे. त्याने आमची जागा घेतली. त्या वेदना ज्या आम्हाला सहन करायच्या होत्या त्या त्याने सहन केल्यात. आता 16वं वचन बघा. कृपाळू स्त्री सन्मान संपादिते आणि बलात्कारी इसम धन संपादितात. हे मला रूथच्या पुस्तकातील रूथची आठवण करून देते. ती विधवा, गरीब व एक स्त्री होती, तरी तिने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आणि बोआज तिला रूथचे पुस्तक 3 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये म्हणू शकला. रूथ 3 अध्याय 11वे वचन. तर मुली भिवू नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करीतो, कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. संपूर्ण बेथलेम गाव रूथला ओळखत होते. तिने सर्व बाबतीत स्वतःची प्रतिष्ठा राखली आणि ह्या वचनाचा दुसरा भाग बोवाजला लागू पडतो. आता पुढे 18 ते 21 वचने बघा काय सांगतात. नीतिसूत्रे 11 अध्याय 18 ते 21 वचने. दुर्जन वेतन मिळवितो ते बेभरवशाचे असते, परंतु जो नीतीचे बीजारोपण करीतो त्याचे वेतन खात्रीचे असते. ज्याच्या ठाई अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते. जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणितो. जे मनाचे कुटील असतात त्यांचा परमेश्वराला वीट आहे, पण ज्यांचा मार्ग सात्विकतेचा आहे त्याबद्दल त्यास आनंद वाटतो. दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण धार्मिकांच्या वंशजांची मुक्तता होईल. ह्या ठिकाणी पाप व धार्मिकतेतला विरोध आम्हाला दिसतो. विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तामध्ये धार्मिकता प्राप्त झालेली आहे. आमच्याजवळ ती आहे, ह्यामुळे आमचा न्याय होणार नाही. परंतु योहानकृत शुभवर्तमान 5 अध्याय 24व्या वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आता श्रोत्यांनो, पुढे एक निवडक असे नीतिसूत्र आम्हाला वाचायला मिळते. 22वं वचन बघा.
डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. अशा अनेक स्त्रिया आज आमच्या भोवती आहेत. 23वे वचन, धार्मिकांची इच्छा शुभच असते, दुर्जनांची अपेक्षा रोष रूप आहे. शांती व आनंद प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ख्रिस्ताशी योग्य प्रकारे जुळलेले असणे. 24 आणि 25 वचने, एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करीतो तरी तो भिकेस लागतो. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. प्रभूने म्हटले, जो हात राखून पेरतो तो हात राखून कापणी करेल. हे सर्वसाधारण तत्व आहे. हे निश्चितच परमेश्वराच्या कार्यासाठी देण्यासंबंधाने लागू पडते. 26वे वचन बघा, जो धान्य अडकवून ठेवितो त्याला लोक शाप देतात, जो ते विकितो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. हे वचन मला योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हाची आठवण करून देते. त्याने धान्य अडून ठेवले नाही. त्याने विश्वासूपणे 7 वर्षेपर्यंत ते जमा केले, म्हणून नंतर तो संपूर्ण जगाला अन्नाचा पुरवठा करू शकला. स्वतःचे वडील, स्वतःचे भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्याने धान्य पुरवले. हे मला नाबालाची आठवण करून देते, जो अन्न धान्य अडवून ठेवतो. हे नाबालाच लागू पडते. तो मूर्ख होता व त्याच्या नावाचा अर्थ सुद्धा तोच आहे. त्याचा विवाहच एका सुंदर स्त्रीशी झाला होता, जिचे नाव अबिगैल होते. तिने त्याच्याशी का विवाह केला हे आम्हाला माहिती नाही. तो फक्त श्रीमंत माणूस होता. दावीद जेव्हा शौलापासून स्वतःला लपवीत होता तेव्हा त्या काळात त्याने नाबालाच्या मेंढरांची काळजी घेतली आणि त्याची बऱ्याच वेळा मदत केली. म्हणून जेव्हा दावीद व त्याचे लोक उपाशी होते तेव्हा त्याने नाबालाला भोजनाविषयी विचारले, परंतु नाबालाने सरळ नकार दिला. इतकेच नाही तर दाविदाने पाठवलेल्या संदेशवाहकाचा त्याने अपमान केला. दाविदाला राग आला व तो त्याला शोधण्याकरिता गेला, परंतु रस्त्यात त्याची पत्नी अबिगैल शांती अर्पण घेऊन आली. हे नीतिसूत्र नाबालाला लागू पडते. श्रोत्यानो, मला वाटतं ह्या नीतिसूत्राला आम्ही आत्मिक रूपाने लागू करावे. धान्य देवाचे वचन आहे. बरेच उपदेशक ह्या धान्याला अडून ठेवतात. ते देवाच्या वचनाला शिकविण्याऐवजी राजकारणावर, सामाजिक प्रश्नांवर अधिक बोलतात. देव अशा उपदेशकांवर जे देवाचे वचन लोकांपासून अडून ठेवतात त्यांच्यावर दया करो. आज आम्हाला देवाचे वचन सांगायचे आहे. हे फक्त उपदेशकांसाठी नाही. काय आपण देवाचे वचन अडवून ठेवणाऱ्यांपैकी एक आहात? तुम्ही तुमच्या क्षेत्रात देवाचे वचन वाटणारे होऊ शकता. तो धान्य अडवून ठेवितो त्याला लोक शाप देतात, हे लक्षात घ्या. किती उत्तम होईल की लोक आपणाकडे येऊन म्हणतील की मी आपला आभारी आहे की आपण मला जीवनी वचन सांगितले. जो ते विकितो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल, किंवा जो बिना पैसे काही किंमत न ठेवता देतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. 27वे वचन बघा, जो झटून हित साधू पाहतो तो कृपा प्रसाद साधितो, जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल. हा एक दुसरा पुरावा आहे. गलतीकरासपत्र 6वा अध्याय आणि 7वं वचन सांगतं. गलतीकरासपत्र 6वा अध्याय 7वे वचन, जे काही मनुष्य पेरितो त्याचीच तो कापणी करेल. 28वे वचन बघा, जो आपल्या धनावर भरोसा ठेवितो तो पडेल, पण धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. जेव्हा आमच्या प्रभूने दाखले सांगितले, मला वाटतं त्याने ते आमच्या वास्तविक जीवनातून घेतलेत. त्याने शेतकऱ्याविषयी सांगितले ज्याच्या शेतात खूप धान्य पिकले. त्याने निश्चय केला की तो त्याच्या कोठारांना तोडून दुसरे मोठे कोठारे बांधील. तो सर्व लक्ष त्याकडे लावील. मोठी कोठारे बांधण्यात काही वावगे नाही, परंतु प्रभूने त्याला मूर्ख म्हटले, कारण तो ह्या पृथ्वीवर मोठी कोठारे बांधण्यात रुची ठेवणारा होता. पण अनंत काळासाठी त्याने काहीच विचार केला नाही. धनाचा हाच धोका आहे श्रोत्यानो. कोणीही स्वर्गात जाण्यासाठी प्रवेश विकत घेऊ शकत नाही. 30वे वचन बघा, धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जीवास वश करीतो. बऱ्याच वर्षांपूर्वी उपदेशकांच्या लेकरांविषयी सर्वेक्षण करण्यात आले, कारण अनेक लोक त्यांच्यावर टीका करीत व उपदेशकांची लेकरे बिघडलेली असतात
असा बहुतेकांचा समज होता. पण लक्षात आले की बरेच मोठे मोठे विद्वान लोक उपदेशकांचीच मुले होती. तसे महान वैज्ञानिक सुद्धा उपदेशकांचीच मुले होती. आज आम्हाला देवाच्या वचनाला आमच्या कुटुंबात महत्त्व द्यायचे आहे. जर आमच्या घरात धार्मिकता वास करेल तर आमचे बरेच कौटुंबिक प्रश्न सुटतील. 31 वचन बघा. पहा, धार्मिकाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल. लक्षात घ्या श्रोत्यांनो, न्याय येत आहे, ह्यात काही शंका नाही. एक दिवस सर्व काही, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनात आम्ही करीत आहोत, जे शब्द आम्ही बोलत आहोत, त्या सर्वांचा न्याय होणार आहे. परंतु त्या भयंकर न्यायापासून आम्हाला वाचविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावर दिला आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आम्हाला आमच्या सर्व पापांपासून सुटका मिळते आणि सार्वकालिक जीवनाचे आश्वासन मिळते. जर अद्यापही आपण येशू ख्रिस्तापासून दूर आहात तर त्याच्याजवळ या, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, पापांची कबुली द्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. उन्हाळ्यात जमवाजमव करणारा मुलगा शहाणा असतो. आजचा प्रश्न, गुप्त गोष्टी कोण उघड करतो? ए. लावालावी करणारा, बी. घाबरणारा, सी. भांडण करणारा, डी. भोळा भाबडा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही नीतिमान असावे. म्हणूनच देव आम्हाला वेगवेगळी नीतिसूत्रे किंवा बोधवचने शिकवित असतो. आज आपण शिकलो की देवाला खोटेपणा आवडत नाही, लावालावी करणे योग्य नाही. आम्ही गर्व किंवा घमेंड करू नये, तर आम्ही नम्र असावे. आमचे नीतिमत्व गणले जावे. प्रियांनो, त्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने योग्य कृती करावी लागेल. काय आपण योग्य कृती करण्यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी दररोज तू आम्हाला शिकवत आहेस. आज प्रभूजी तू आमच्यासमोर एक मोठी गोष्ट ठेवलेली आहे की आमच्या जीवनामध्ये गर्व असू नये, आम्ही घमेंड करू नये, कोणत्याही प्रकारची आम्ही लावालावी करू नये. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी आम्हाला तुझ्यापासून दूर घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आज आमची तुला विनंती आहे, आमची प्रार्थना आहे की प्रभूजी, आमच्यामध्ये काही गर्व असेल, काही घमेंड असेल तर बापा ते आमच्यामधून काढून टाक. तू आम्हाला स्पर्श कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.